नमस्कार मंडळी, स्वागत आहे. परत दुसरी सकाळ झालेली आहे आणि आम्ही उठलोय सकाळी 7:30 वाजता. आराध्य उठले सकाळी 6 वाजता आणि जिजून सोबत गेलाय क्रिकेट खेळायला, ते पण बीचवर, कारण बीच समोरच होतं. तर आता रेडी झालोय. 8:30 वाजले. आता चाललोय आम्ही जंजिरा फोर्टला. तर बघू आम्ही काय कोंबडे रस्त्यात आहेत. तर आम्ही जे रूम आहे त्यांच्या ओनरला विचारले, ते बोलले की 9 वाजता बोट जाणार आहे. तर 8:30 ला म्हटलं आपण जाऊन येऊ. तर जाऊन इकडे मागे बसलेली आहे आमची पब्लिक, शुभम ताई आणि जीजू, आणि इकडे मी आणि मस्त बोटने आराध्या. जाणार आता. तुम्हाला दाखवू कसं कसं आम्ही चाललोय. तर आम्ही आता आलोय आणि इकडे नवीन टाइम समजलाय 9:30चा, आणि आम्हाला समजला. हो आणि आणि आम्हाला सांगितलं 7 वाजता नंतर 8:30 वाजता नंतर 9 वाजता. ऍक्च्युली आम्हाला चेकआउट करायचं आहे. बाबूला ठेवून आलोय, माई आणि बाबूला घरी, सो त्यांना काही जमणार नाही लगेच सगळं गाडीत टाकायला. त्यामुळे आपण आता पहिली जी बोट भेटणार त्या बोट त्यामध्ये जाऊ. खूप जवळ छान दिसत व्ह्यू होतं. आहे, आपल्या रिलॅक्स हॉटेलपासून करा. एवढं हा, खूप छान व्ह्यू आहे इकडनं. आपल्या हॉटेल पासून खूप लांब दिसत होतं आणि आता इथे तर खूप साईडलाच जवळ आहे, आहे. एकदम पूर्ण म्हणजे जवळच्या जवळ आहे. आणि दिसतो एकदम प्रॉपर. यायला पण खूप मस्त आहे इकडे. फक्त जास्त काही फिरायला नाहीये तुम्हाला. बीच फक्त मिळणार आणि किल्ला, आणि पण खूप छान आहे. सुट्टी काढून यायचं. सॅटर्डे संडे सुट्टी काढून या. इकडे लाईट नाही येते. सॅटर्डे संडे या, एका दिवसात फिरून होतं. हा. आणि एक दिवस स्टे करायचा नाईटला. एक दिवस पूर्ण स्टे करून खायचं. आता मी नाश्ता बिष्टा बिलकुल नाही केलाय, कारण आम्हाला वेळ नाही. आम्ही घाईघाईत आलोय. बघू आता. डायरेक्ट यायचं. आता यांचं कसं आहे की बोट मिळाली, बोट आल्यावरती किती लोक भरतात त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कधी तुम्हाला चालू आहे. ठीक आहे, तर भेटू, आम्ही दाखवू तुम्हाला किल्ला. करतोय नाश्ता थोडा, आणि सकाळी काहीच नाही खाल्लं, कारण आम्हाला वाटलं की 8:30 ला येऊन थांबावं लागेल. 9ची बोट असेल, इथे चेक करू काहीतरी आहे का, आणि थोडा नाश्ता करू आणि मग येऊ. कारण फक्त तेजू, शुभम, मी, ताईने, आम्ही, जिजूने काहीच नाही खाल्लंय. आराध्याने खाल्लंय काहीतरी थोडंफार. आराध्याने आपली ती लाल डबा, नेसकॅफे चाय, गरमागरम चाय. नाश्ता नाही ना, चाय. नाश्ता का नाही केला काही रे? व्हायचं नाश्ता मग सर सांगता खा ना मग डोसा. नको मी कट करायचं नाही, तिथे पूर्ण घ्यायचं. काय झालं ऐकलं मग मी कसं खाते मुंबईला असं असतं. ते प्रीमिक्स देते मी तुला डोशाचं. मस्त आहे चाय, घराकडे पाण्यात घालून एक सेट. नाही रे बाबा, ते मला शुगर ऍडिक्ट करवतं. नाही, शुगर कमीच आहे त्याच्यामध्ये, थोडे फक्त चहा. आता थोडं माझा घेतला, थोडं पाणी पाणी वगैरे घेतो, कारण काय बाबा बोटची काय हरकत हेच नाहीये. हरकत मीन्स काय होतं, तिथे काय भेटेल एवढं काय माहित नाही मला, पण आम्ही बॅकअप घेऊन चाललो. बॅकअप पण बोटच नाहीये बाबा. काय चाललंय, 10 वाजत आले. 3 चहा 25 रुपये. महाग आहे भाई, मित्रांनो, महाग आहे. थोडं महाग आहे. आमची बोट आलेली आहे आता इथे, आणि सगळे रेडी आहेत. चिप्स वगैरे, कारण तिथे काय भेटणार नाही पुढे आपल्याला. बोट आहे रेडी. आराध्य इज रेडी. हे बघा बोट मस्त एकदम. पाच जण. काय करते ते जो सेफ्टी फर्स्ट. जॅकेट पण असं चूज केलंय तिने, चांगलावाला पाहिजे. इकडे पकड. बोट पूर्ण हलते आणि मी जॅकेट एकदम कामगार वर्ग. बापरे, कसं तरी वाटतंय. खूप जवळ आहे, पण लाटा एवढे आहेत ना, बापरे, भीती वाटते. ड्रायव्हिंग हा किल्ला आहे मित्रांनो. ऍक्च्युली आम्हाला आता इथे ह्या बोट मधनं सोडणार, आणि आम्ही ते छोटे बोट दिसतात का, त्या छोट्या बोट मधनं जाणार. इथे पोहोचले की आता जात आहेत वापस. लोक दुसऱ्याकडनं पण येत आहेत. इकडनं येईल, तिकडनं त्या साईड दुसऱ्याकडनं पण येत आहे. ट्रान्सफर करतायत सगळ्यांनी. माझे
सगळी या बोट मध्ये ह्या बोट मध्ये आलो आता. ही तेजू चप्पल पकडा. आराध्य फिरायला जायचा. बस हवा निकल गई. आता होडीत तर नाही बसायचं. हे बघा सामने दिग्गी जेटी है, कम से कम 50-60 फुट किले के अंदर आता है. तो ध्यान में रखने का किसी और बोट में बैठना नहीं है. तो बैठ गए सर, तो हमारा गाड़ी इधर 2 घंटा हम वहाँ घूमते थे. तो ध्यान में रखने का मैं क्या बता, किले में उतरने के बाद हमको घूमना कितना है तो 45 है. 5 तास फिरायचं आपल्याला आतमध्ये और पौना घंटा घूम फिर के जब गेट में आएंगे ना सर, तो हम बोट वाले खुद चिल्लाते शाहजहान बोट. कोई हमको बोट में बैठना, हमारे बोट का नाम है शाहजहान. और जो जंजीरा देखने आप लोग आगे ना, ये जंजीरा छोटा नहीं है. इस किले को राजा ने उस वक्त 22 एकड़ के अंदर बनाया और हमको ही मालूम है कि 22 एकड़ किला घूमने जाएंगे ये 2 घंटे से भी किला खत्म नहीं होगा. इसका पैसा है जो गांधी का मोहर टीरी मूर्ति मोहर है ना सर, 47 से पहले इस किले के अंदर पैसा चलने का, उसके अंदर ये मोहर है. ये पैसा के लिए खाने के लिए नहीं, इस किले के लोगों को 47 से पहले बाहर जाना है. राजा एक कॉइन उठा के देता था. अगर गांव से अब इस किले के अंदर एंट्री करना है तो राजा इस गेट को 24 घंटा बंद रखने का. अगर ये मोहर का कॉइन हो तो अंदर लेने का. ये इस किले का गेट पास आईडी प्रूफ था. बाय चांस अगर ये मोहर का कॉइन ना हो तो सामने विंडो है सर, वहां पे सर ये लोग वाला तैयार रखने का. अगर ये मोहर का कॉइन ना हो तो सीधा ऊपर से लोग वाला फेंक के उसको जगह पे खत्म. हमारा आदमी नहीं, कोई बाहर का दुश्मन, ये जासूस है. अब हम कैसे एंट्री करेंगे तो हमारे पास टिकट है, हमको कोई भाला मारने वाला उधर नहीं. ये इस किले का इसलिए सर जो मैंने बता दिया, ये इसके अंदर बताते थे. एक ग्रुप से 1000-1200 किसी को 1000-1200 ले लेना. सुन के अच्छा लगा सर, तो हमने बताने में कोई टेंशन नहीं लिया सर. आप बताने देने में कोई हाथ मत करो सर. किल्ल्याच्या मेन दरवाजाला येस. पण लाटा एवढ्या मोठ्या आल्यात ना तर थांबावं लागतंय, कारण एवढ्या लाटांमध्ये कोण चढू शकत नाही, कारण बोट खूप हलते, खूप म्हणजे अति हलते. 4 जण आले हे बघा. कशी लावतात काठी आणि आता त्यांना घेत आहेत बघा. एवढे बोट लागले. तेजू अशी थरथरते. तेजू जी उतरली ना बोट मधनं मित्रांनो, खतरनाक उतरली. म्हणजे ते म्हणजे ॲक्च्युली प्रॉपर उतरवलं त्यांनी, पण ही काहीतरी त्यांना सांगू थांबा म्हणता ही डायरेक्ट लँड. मला नका उतरवू, मी इथेच बसून राहणार. तोपर्यंत ती लँड पण झाली. अच्छा ठीक है. अच्छा परत तिकीट काढायची आहे, काहीतरी 25 रुपीज पर पर्सन. छोट्यांना 10 रुपये, 15. तोफ त्यांनी मग अशी जी स्टोरी सांगितली तर ह्या तोफबद्दल सांगितली. हो या किल्ल्यावर असं आहे की फिरता फिरून संपत नाही. आणि जर तुम्ही एकटा दोघं असाल तर तुम्ही ग्रुपमध्येच फिरा, कारण रोड असा आहे की तुम्हाला कुठून गेलात आणि कुठून आलात हे काहीच कळणार नाही. आणि पूर्ण किल्ल्यावरती नावं लिहून ठेवलेत. हां ॲक्च्युली ते नाही केलं पाहिजे खरं म्हटलं तर. भारी आहे किल्ला आणि ऊन अजिबात लागत नाही. आम्हाला वाटत होतं ऊन पूर्ण असेल, ऊन वगैरे काहीच नाही आहे. झाडं आहेत थोडीफार बघू शकता. आणि मागचा आता मी थोड्या वेळपूर्वी तिकडे थांबलो, यांना वाटलं मी हरवलो आहे काय, बघायला आले. मला बरं आलं बघायला आलं. हे बघा, हे माहिती आहे, तुम्ही नंतर पॉज करून वाचू शकता. आणि हे तलाव आहे असे बघा बघा. खतरनाक मासे आणि 1 नंबर मासे.